त्या भावना कुटुंबाच्या गावाच्या ज्यावेळेस तुम्ही गावात फिरता, ज्यावेळेस तुम्ही आमच्या कुटुंबात जाताल त्यावेळेस तुम्हाला भावना कळतील की काय भावना आहेत. आई सकाळपासून हंबरडा फोडते, आई गळ्यात पडून रडते की मी कुठून आणू, तुझ्या दादाला कुठे आहे, मला वाट बघते, मी 1 वर्ष झालं कुठे आहे दादा. आणि भयान परिस्थिती आहे तिथली, मला लढायचं आहे, मी लढतोय. आज 1 वर्ष झाले. खरं तर आत्तापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता, परंतु अजून चार्ज फ्रेम देखील नाही. येणाऱ्या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असं सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे होती. आमची ही भावना आहे. अजून तेच ते मी परत एकदा सांगतो की धारूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि केसचे काही API, काही LCBतले लोक ज्यावेळेस 29 जुलैला मीटिंग झाली या खंडणीची, या खुनाची, त्यावेळेस पोलीस अधिकारी जे सोबत होते, जो आत्ताचा फरार आरोपी आहे तो आधी देखील फरार होता. खरं तर त्यांना विचारलं पाहिजे की हा फरार आरोपी कुठं आहे, आणि ज्यावेळेस फरार होता, ज्यावेळेस गुन्हेगारी करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला सोबत घेऊन त्याला जे अभय दिलं, त्या अभय दिल्यामुळं त्यांनी हे पुढचं प्रकरण केलं. आणि याचे सगळे गुन्हेगार सर्वस्व हे प्रशासनातील तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी या आरोपीला पाठबळ दिलं, या आरोपीला समर्थन दिलं.